हॅलो हाय स्टुडंट, हाव आर यू? वेलकम टू माय चॅनल. लास्ट लेक्चरमध्ये आपण जो काही सेकंड चॅप्टर स्टार्ट केलेला होता, अकाउंट्स नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, या चॅप्टरमधील इलिस्ट्रेशनची जी काही सिरीज आपण स्टार्ट केलेली होती त्यातील इलिस्ट्रेशन जो काही 5 नंबरचा होता तो आपण सॉल्व केलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट म्हणजे 7 नंबरचा जो काही इलिस्ट्रेशन आहे तो आपण सॉल्व करणार आहोत. पण त्याही आधी अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनल अगोदर सबस्क्राइब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. आता 7 नंबरचा जो काही इलिस्ट्रेशन आहे याच्यामध्ये आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट हे दोन्ही प्रिपेअर करण्यासाठी सांगितलेलं आहे. का तर मुळातच या चॅप्टरचं जे काही मार्काचं वेटेज आहे ते 12 मार्क्सचं असणार आहे. त्यामुळे इन्कम अँड एक्सपेंडिचर विथ बॅलन्स शीट हे दोन्ही आपल्याला प्रिपेअर करण्यासाठी बोर्डाला विचारलं जाऊ शकतं. बघा, फॉर्मॅट विद्यार्थ्यांनी अगोदर प्रिपेअर करून घ्यायचा आहे. फ्रॉम द फॉलोइंग रिसिप्ट अँड पेमेंट्स अकाउंट्स अँड ॲडिशनल इन्फॉर्मेशन प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 अँड द बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. 31 मार्च 2019 या इयरचं आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट प्रिपेअर करण्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे आपलं करंट इयर कोणतं असणार आहे? 2018 to 2019 हे आपलं करंट इयर असणार आहे. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट त्यांनी सांगितलेलं आहे फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. रिसिप्ट साइड जी काही आहे ती आपल्याला माहिती आहे की इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट्स याच्यावरून आपल्याला प्रिपेअर करण्यासाठी जर सांगितला तर रिसिप्ट साइड जी काही आहे ती पूर्णपणे इन्कम साइडला आपण ट्रान्सफर करतो आणि काही पॉइंट्स जे काही आहेत ते लायबिलिटीजला आपण ट्रान्सफर करत असतो. त्यानंतर पेमेंट साइडचे जे काही पॉइंट्स आहेत ते सर्व पॉइंट्स एकतर तुमचे एक्सपेन्सेस दर्शवितात किंवा असेट दर्शवित असतात. ज्या ज्या पॉइंट्सना ऍडजस्टमेंट त्यांनी सांगितलेले आहेत त्यांना टिक मार्क करून घ्यायच्या आहेत. बघा, रिसिप्ट साइडला फर्स्ट पॉइंट टू बॅलन्स ब्रॉट ऑन हा प्रिव्हियस इयरचा फॉरवर्ड केलेला असतो, त्यामुळे त्याचं पोस्टिंग आपण बॅलन्स शीटला असो किंवा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला घेत नाही. नेक्स्ट पॉइंट आहे सर्वात महत्त्वाचा की जिथे विद्यार्थ्यांना अडचण येत असते, टू सबस्क्रिप्शन. रिसिप्ट साइडचा आहे म्हणजे पॉइंट्स आपला कुठं जाईल तर इन्कम साइडला पॉइंट जाईल. सबस्क्रिप्शनवर काय सांगितलेलं आहे? ऍडजस्टमेंट सेकंड नंबरची दिलेली आहे. सो पॉइंट्स लिहित असताना पॉइंट्सच्या खाली किती ऍडजस्टमेंट आपल्याला दिलेल्या आहेत त्यावरून आपल्याला लाईन सोडाव्या लागतील. बघा, या ठिकाणी सबस्क्रिप्शन इन्क्लुड्स रिसिव्ड इन ॲडव्हान्स सांगितलेले आहेत आणि करंट इयर चे आउटस्टँडिंग सांगितलेले आहेत. सो सबस्क्रिप्शनच्या खाली एक 4 लाईन आपल्याला सोडून घ्यायच्या आहेत इन्कम साइडला. त्यानंतर टू डोनेशन्स रेव्हेन्यू सांगितलेला आहे. सो इन्कम साइडला पॉइंट जाईल. एंट्रन्स फीज, आता रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असतील किंवा कॅपिटल एक्सपेंडिचर असतील किंवा कॅपिटल इन्कम असतील किंवा रेव्हेन्यू इन्कम असतील, हे जे काही एक्सपेन्सेस असतील किंवा कॅपिटल एक्सपेंडिचर असेल, रेव्हेन्यू असतील, तर या संदर्भात प्रत्येक पॉइंट कशा पद्धतीने दिलेला आहे हे कशा पद्धतीने ओळखायचं हे बेसिकचे जे काही व्हिडिओ या चॅप्टरचे मी एक्सप्लेन केलेले आहे त्या व्हिडिओमध्ये रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असतील, कॅपिटल एक्सपेंडिचर असतील म्हणजे काय, तर हा सगळा थेरॉटिकल पार्ट मी त्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेला आहे. सो त्या ठिकाणी जाऊन किंवा डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक मी दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ते व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्ही ते पाहू शकता. त्यानंतर टू एंट्रन्स फीज रिसिप्ट साइडला दिलेला आहे. सो इन्कम साइडला पॉइंट जाईल, याला ऍडजस्टमेंट दिलेली आहे. टू इंटरेस्ट इन्कम साइडला जाईल. पेमेंट साइड बघा, बाय सॅलरीज एक्सपेंडिचरला जाणार आहे. प्रिंटिंग अँड स्टेशनरी एक्सपेंडिचरला पॉइंट जाईल. बाय कमिशन एक्सपेंडिचरला जाईल. बाय रेंट एक्सपेंडिचरला जाईल. ऍडजस्टमेंट त्याच्यावरती दिलेले आहे. सो खाली एक लाईन आपल्याला सोडून घ्यायची आहे. इलेक्ट्रिक चार्जेस एक्सपेंडिचरला जाईल. फर्निचर असेटला जाईल आणि बाय बॅलन्स कॅरीड ऑन म्हणजेच हा काय आहे? कॅश इन हँड कुठं जाईल तर असेटला पॉइंट तो जाईल. कॅरी डाऊनचा जो काही पॉइंट आहे तो आपण असेटला दर्शवित असतो आणि ब्रॉट डाऊनचा जे काही पॉइंट आहे तो आपण गृहीत धरत नाही. प्रथम आपण रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट पूर्णपणे ट्रान्सफर करून घेणार आहोत. बघा, या ठिकाणी मी फॉर्मॅट अगोदर प्रिपेअर करून घेतलेला आहे. प्रथम आपण रिसिप्ट साइड बघू. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन आपण दर्शवून घेणार नाही आहोत. फर्स्ट पॉइंट जो काही येणार आहे तो सबस्क्रिप्शनचा येणार आहे. इनर साइडला काय करायचे, आपण अमाऊंट लिहून घ्यायची आहे 5000 रुपीज. त्यानंतर ऍडजस्टमेंट कडे गेल्यानंतर आपण ऍडजस्टमेंटचं पोस्टिंग करणार आहोत.
त्या ठिकाणी 4 लाईन आपल्याला सोडून घ्यायच्या आहेत. नेक्स्ट पॉइंट आहे डोनेशन्स बाय डोनेशन. रेव्हेन्यू सांगितलंय तर मग पूर्णच्या पूर्ण पॉइंट कुठे जाईल, इन्कम साईडला जाईल. नेक्स्ट बघा, टू एंट्रन्स फीज सांगितलेला आहे. सो इन्कम साईडला ट्रान्सफर करतोय आपण. बाय एंट्रन्स फीज ॲडजस्टमेंट दिलेलं आहे. सो इनरच्या कॉलममध्ये अमाऊंट घ्यायचे 4000. नेक्स्ट इंटरेस्ट सांगितलेला आहे. बाय इंटरेस्ट आउटरला घ्यायचे, कोणतीही ॲडजस्टमेंट सांगितलेली नाही. त्यानंतर पेमेंट साईड आपण पाहणार आहोत. बघा, फर्स्ट पॉइंट आहे सॅलरी, कोणतीही ॲडजस्टमेंट सांगितलेली नाही. सो एक्सपेंडिचर साईडला 2 सॅलरीज आउटरला घ्यायचे आहेत 4000. नेक्स्ट प्रिंटिंग अँड स्टेशनरी, ₹1000 आउटरला घ्यायचे आहेत. नेक्स्ट कमिशन ₹500. रेंट ॲडजस्टमेंट याच्यासाठी सांगितलेले आहे. सो इनरच्या कॉलममध्ये अमाऊंट घ्यायचे ₹2000. एक लाईन त्याच्यासाठी सोडायची आहे. 2 इलेक्ट्रिक चार्जेस $1500 आउटरच्या कॉलममध्ये घ्या. त्यानंतर बाय फर्निचर सांगितलेलं आहे. कुठं जाईल तर असेट साईडला फर्निचर जाणार आहे. सो असेट साईडला लिहून घ्यायचं आहे. फर्निचर ही एक असेट आहे. ॲडजस्टमेंट त्याच्यावरती सांगितलेली आहे. सो इनरच्या कॉलममध्ये अमाऊंट घ्यायचे ₹8000. डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट आहे 8% डेप्रिसिएशन. ज्यावेळेला ॲडजस्टमेंटकडे येऊ त्यावेळेला आपण कॅल्क्युलेशन करणार आहोत. नेक्स्ट बाय बॅलन्स कॅरीड डाऊन म्हणजेच काय, या ठिकाणी कॅश इन हँड असेटला जाणार आहे. कॅश इन हँड आउटरच्या कॉलममध्ये घ्या ₹1000. बघा, या ठिकाणी फक्त आपण रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट ट्रान्सफर करून घेतलेला आहे. आता फर्स्ट ॲडजस्टमेंट आपण पाहणार आहोत. ॲडिशनल इन्फॉर्मेशन, आउटस्टँडिंग रेंट वॉज ₹200. आता आपल्याला आतापर्यंत लक्षात आलं असेल की प्रीपेड एक्सपेन्सेस असतील किंवा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असतील, संबंधित पॉईंटमध्ये आपण तो ॲड किंवा लेस कधी करतो हे सुद्धा आपण फर्स्ट चॅप्टर पासून शिकत आलेलो आहोत. आता आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस हे संबंधित पॉईंट्समध्ये आपण काय करतो तर ॲड करून घेत असतो. सो तो आपण नेहमीच्या पद्धतीनं करून घ्यायचा आहे. किती सांगितलंय ₹200 आउटरला 2200. सेकंड इफेक्ट आपला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहे. सो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जाणार आहे. वरती 4 लाईन आपल्याला सोडायच्या आहेत. कॅपिटल फंड, त्यानंतर सरप्लस असेल, डेफिसिट असेल किंवा आणि काही पॉईंट कॅपिटलाइज सांगितले असतील तर ते आपल्याला लिहून घ्यायचे आहे. त्यामुळे वरती 4 लाईन आपल्याला सोडून घ्यायचे आहेत. आउटस्टँडिंग रेंट आउटरच्या कॉलममध्ये 200. त्यानंतर महत्त्वाचे ॲडजस्टमेंट आहे. सेकंड नंबरची बघा, सबस्क्रिप्शन इन्क्लूड्स ₹1000 ॲज सबस्क्रिप्शन received in advance and subscription outstanding for current year was 500. काय सांगितले तर सबस्क्रिप्शन 1000 हे रुपीज कशामध्ये इन्क्लूड आहेत तर ₹5000 मध्ये इन्क्लूड आहेत की जे सबस्क्रिप्शन दिलेले होते. इथं या ठिकाणी बघा 5000, या 5000 मध्ये ₹1000 इन्क्लूड आहेत ॲज अ सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स. पुढची रक्कम ही काय आहे त्याच्यामध्ये ऍड आहे, म्हणजे पुढील वर्षाची नेक्स्ट इयरची ₹1000 या 5000 मध्ये ऍड आहे. त्यामुळे आपण फक्त विचार करंट इयरचा करतो या ठिकाणी. त्यामुळं जे काही नेक्स्ट इयरचे दिलेले ते आपल्याला मायनस करून घ्यावे लागतील. किती ₹1000. त्यानंतर पुढे काय सांगितलंय अँड सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग फॉर करंट इयर वॉज ₹500 आणि करंट इयरचे आउटस्टँडिंग त्यांनी सांगितलंय सबस्क्रिप्शन किती ₹500 सांगितलेले आहेत. ते आपण नेहमीच्या पद्धतीने संबंधित पॉइंटमध्ये काय करणार ऍड करणार. कारण करंट इयरचे जे काही आउटस्टँडिंग असतात ते आपण कुठलाही पॉइंट असू दे तो आपण ऍड करून घेतो. प्रथम आपण सबस्क्रिप्शन मधून जे काही नेक्स्ट इयरचे ॲडव्हान्स दिलेले होते सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स ते आपण मायनस करून घेणार आहोत. ॲडव्हान्स्ड
सबस्क्रिप्शन किती सांगितलेले होते 1000 रुपीज, ते आपण काय करणार मायनस करून घेणार इनरच्याच कॉलम मध्ये अमाऊंट. त्यानंतर आउटस्टँडिंग फॉर करंट इयर दिलेले होते. आउटस्टँडिंग फॉर करंट इयर म्हणजेच आपलं जे काही करंट इयर आहे चालू वर्ष कोणतं होतं तर 2018 to 19 या इयरचं हे काय करणार आपण ऍड करणार. किती सांगितलेले आहेत ऍडजस्टमेंट मध्ये तर 500 रुपीज सांगितलेले आहेत, ते आपण काय करणार ऍड करून घेणार. आउटरला आपली अमाऊंट येणार आहे 4500. ऍडजस्टमेंट मधले प्रथम इफेक्ट आपण या ठिकाणी करून घेतले. सेकंड इफेक्ट जे काही आहेत ऍडव्हान्स्ड सबस्क्रिप्शन किंवा सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स हे 1000 रुपीजचा सेकंड इफेक्ट आपला जाणार आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. बघा सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स 1000 रुपीज. त्यानंतर आउटस्टँडिंग फॉर करंट इयरचे जे काही आहेत ते पण सेकंड इफेक्ट आपण करून घेणार. हा पॉईंट आपण मायनस केलेला आहे, लायबिलिटीला इफेक्ट गेला. आउटस्टँडिंग फॉर करंट इयर 2018 to 19 चे 500 फर्स्ट इफेक्ट आपण संबंधित पॉईंट मध्ये ऍड करून घेतलेला आहे. सेकंड इफेक्ट आपला जाणार आहे बॅलन्स शीटच्या असेट साईडला. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर जे ऍडजस्टमेंट मध्ये दिलेले आहेत किती 500. दोन्ही ऍडजस्टमेंट आपल्या कंप्लीट झालेल्या आहेत. त्यानंतर थर्ड ऍडजस्टमेंट बघा डेप्रिसिएट फर्निचर ऍट द रेट 8% पर एनम. फर्निचर आपण असेट साईडला घेतलेलं आहे, पर एनम त्यांनी किती सांगितलेलं आहे तर 8% सांगितलेलं आहे, ते आपण फाइंड आउट करून घेणार आहोत. टोटल फर्निचर आपल्याकडे किती दिलेलं आहे तर 8000 दिलेलं आहे. 8% म्हणजे 8 64 म्हणजे किती आलं पूर्ण इयरचं 640. लेस करून आउटरला आपली अमाऊंट येईल 7360. डेप्रिसिएशन आहे सो फर्मच्या दृष्टिकोनातून लॉस आहे. सेकंड इफेक्ट आपला कुठे जाईल एक्सपेंडिचर साईडला जाणार आहे. टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर जे आपण आता फाइंड आउट केलं ते किती 640. दोन्ही इफेक्ट आपले झाले. त्यानंतर 4 नंबरचे ऍडजस्टमेंट आपण पाहणार आहे. 50% एंट्रन्स फी शुड बी कॅपिटलाइज्ड. आता रिसिप्ट साईडला टोटल एंट्रन्स फीज किती दिलेला आहे तर 4000. आता इथं रेव्हेन्यू किंवा कॅपिटलाइज असा कोणताच उल्लेख केलेला नाहीये. सो अदर जे काही पॉईंट आहेत त्याप्रमाणे इन्कम साईडलाच आपण तो पॉईंट घेणार आहे का तर रिसिप्ट साईडला दिलेला आहे. आणि खाली ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगितलंय तर या 4000 मधील 50% जी काय अमाऊंट आहे एंट्रन्स फीची ती काय दाखवायची आपल्याला दर्शवून घ्यायची तर कॅपिटलाइज्ड दर्शवून घ्यायची आहे. म्हणजे यातली 50% रक्कम तुम्ही कॅपिटल म्हणून यूज करू शकता असं त्याचा अर्थ. सो एंट्रन्स फीज आपण कुठं घेतलेली आहे तर इन्कम साईडला ऑलरेडी आपण गिवन केलेली आहे, दर्शवून घेतलेली आहे. त्याच्यामधून 50% काय करायची आपल्याला लेस दर्शवून घ्यायची आहे का तर ती कॅपिटलाइज सांगितलेली आहे कॅपिटलाइज्ड. आता 4000च्या 50% म्हणजे किती आले 2000. आउटरला रेव्हेन्यू अमाऊंट म्हणून आपली किती राहिली 2000. आता कॅपिटलाइजच्या वेळेला एखादा पॉईंट दर्शवला जाईल तर ती अमाऊंट आपण काय करणार बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला फर्स्ट पॉईंट आपण जो काही लिहितो कॅपिटल फंड. या कॅपिटल फंड मध्ये आपल्याला काय करायची आहे ती अमाऊंट ऍड करून घ्यायची आहे. 50% एंट्रन्स फीज किती आहे 2000 रुपीज. बघा दोन्ही इफेक्ट आपले झाले. त्यानंतर लास्ट ऍडजस्टमेंट बघा कॅपिटल फंड वॉज रुपीज 3000 सांगितलेले आहेत. कॅपिटल फंडची टोटल अमाऊंट त्यांनी किती सांगितलेले आहे तर 3000 रुपीज सांगितलेली आहे. ती आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला इनरच्या कॉलम मध्ये अमाऊंट आपण घेणार आहोत का तर त्याच्यामध्ये जे कॅपिटलाइज पॉईंट सांगितले ते आपल्याला ऍड करून घ्यायचे आहेत. त्यानंतर सरप्लस येईल किंवा डेप्रिसिएट येईल तो आपल्याला दर्शवून घ्यायचा आहे. बघा पूर्ण पोस्टिंग करून आपलं झालेलं आहे. प्रथम आपण इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट काय करणार आहोत तर क्लोज करून घेणार आहोत. बघा क्रेडिट साईडची जी काही टोटल आहे ती आपली काय येणार आहे जास्त येणार आहे. बघा 5 + 4 9000 9 + 2 11,000 and 12,500. टोटल आपली किती आलेली आहे क्रेडिटची तर 12,500. तेवढीच डेबिटला लिहून घ्या कारण डेबिटची टोटल या अमाऊंटवरून आपल्या लक्षात येईल की
कमी असणार आहे. या सर्व अमाऊंटची टोटल जी काही आहे ती आपल्याला लेस करून घ्यायची आहे 12,500 मधून. आणि जो काही डिफरन्स राहणार आहे त्याला आपण नाव काय देणार, सरप्लस या पद्धतीनं नाव देणार. किती आलं सरप्लस, तर 2,660. यालाच दुसऱ्या नावाने आपण संबोधू शकतो की एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. या पद्धतीने सुद्धा आपण लिहू शकतो. आलेला सरप्लस नेहमीच्या पद्धतीनं आपण काय करतो, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जो काही कॅपिटल फंड घेतोय त्याच्यामध्ये आपण काय करतो, ऍड करतो. सरप्लस आला तर आपण ऍड करणार, डेफिसिट आला तर आपण मायनस करून घेतो. सो सरप्लस आलेला आहे या प्रॉब्लेम मध्ये आपण काय करणार, ऍड करून घेणार. याची टोटल आपल्याला काय करायचे, आउटरला करून घ्यायची आहे 7,660. बघा आता या ठिकाणी लायबिलिटी आणि असेट इक्वल आली तर क्वेश्चन आपला राईट असणार आहे. बघा असेट साईडची जी काही टोटल आहे ती आपली किती येणार आहे, 8,860. तेवढीच टोटल आपली येते लायबिलिटीची देखील. बघा 8,860. बघा या ठिकाणी प्रॉब्लेम आपला पूर्णपणे सॉल्व्ह झालेला आहे. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.